श्री स्वामी समर्थ. मेष राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा मोठा निर्णय घडणार आहे का? नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळणार का? कुटुंबातील मतभेद मिटतील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की एखादा गैरसमज वाढेल? आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल का? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने आहे की सावध राहण्याचा इशारा देत आहे? चला जाणून घेऊया मेष राशीसाठी या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा अनुभव येऊ शकतो. रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. काही नवीन संधी अचानक समोर येतील आणि योग्य निर्णय घेतल्यास त्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा. कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आर्थिक बाबतीत नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत होता त्याला आता गती मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते, मात्र प्रत्येक ऑफरची नीट पडताळणी करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. जुन्या व्यवहारातून रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धकांकडून काही अडचणी निर्माण होऊ शकतात, पण तुमचा आत्मविश्वास त्यावर मात करेल. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. कोणाशीही अहंकाराने वागू नका. शांतपणे काम केल्यास आठवड्याच्या शेवटी समाधानकारक यश मिळेल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. काही अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चही वाढू देऊ नका. घरातील एखाद्या आवश्यक वस्तूवर खर्च करावा लागू शकतो. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. एखादे रखडलेले पेमेंट मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. बचतीवर भर द्या. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर झाल्याचे जाणवेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण सुरुवातीला थोडे तणावपूर्ण वाटू शकते, पण संवादामुळे गैरसमज दूर होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक मजबूत होईल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भात एखादी आनंदाची बातमी मिळेल. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्यास सर्वांचे सहकार्य मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. प्रेमाने बोलल्यास अनेक प्रश्न सहज सुटतील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधात विश्वास आणि प्रामाणिकपणा टिकवणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण संयमाने बोलल्यास ते लगेच मिटतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. जुने गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. जोडीदाराला वेळ द्या आणि त्यांच्या भावना समजून घ्या. संशय किंवा हट्टीपणा टाळा. एकमेकांवरील विश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी नात्यात अधिक स्थैर्य आणि समाधान मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. मोबाईल आणि इतर गोष्टींमुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळा. सातत्याने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. मित्रांकडूनही योग्य सहकार्य मिळेल. आत्मविश्वास कायम ठेवा. आठवड्याच्या शेवटी मेहनतीचे चांगले फळ मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष निष्काळजीपणा करू नका. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी योग, प्राणायाम किंवा ध्यानाचा आधार घ्या. बाहेरचे अति तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा. पाण्याचं प्रमाण वाढवा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित चालणे किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. मानसिक शांतता राखल्यास शारीरिक आरोग्यही चांगले राहील. आठवड्याच्या शेवटी उत्साह आणि ऊर्जा वाढल्याचे जाणवेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवासाचा योग येऊ शकतो. प्रवासातून नवीन अनुभव आणि काही महत्त्वाचे संपर्क मिळू शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. प्रवासाचे नियोजन आधीच करा. धार्मिक स्थळी जाण्याचा योगही येऊ शकतो. एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न करणारी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. उपाय: दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातील पाणी अर्पण करा. ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा मसूर डाळ दान करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही कटू शब्द वापरणे टाळा. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक महत्त्वाची कामे यशस्वी होतील. हा आठवडा सकारात्मक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची दारे खुली होतील तर आर्थिक बाबतीतही हळूहळू स्थैर्य येईल. कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि समाधानकारक राहील. प्रेम संबंधांमध्ये संवाद वाढल्याने गैरसमज दूर होतील आणि नात्यात विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतली तर कोणतीही मोठी अडचण निर्माण होणार नाही. या आठवड्यात संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. अनावश्यक वाद, राग आणि घाईघाईचे निर्णय टाळल्यास अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. काही अनपेक्षित शुभवार्ता किंवा आर्थिक लाभ मनाला आनंद देऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक समाधान लाभेल. दिलेले उपाय श्रद्धेने केल्यास ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील आणि आठवड्याच्या शेवटी समाधान, यश आणि उत्साहाचा अनुभव मिळेल. शुभ काळाचा योग्य उपयोग केल्यास भविष्यातील मोठ्या यशाचा मजबूत पाया या आठवड्यात रचला जाऊ शकतो. आरोग्याची काळजी घेत आणि दिलेले उपाय श्रद्धेने केल्यास हा आठवडा अधिक शुभ आणि फलदायी ठरेल. धन्यवाद.